मग कसं काय चाललंय तुझं? काय नाही बाबा, चाललंय मामा आपलं बरं. शेतीवाडी करीतो का करून घेतो? करतो की राव, मी स्वतः राबतो शेतीत. म्हाताऱ्याला आजू घेत असेल तुझ्या दाजीला आणि तू काय करायचं रे? नाही, बोंबलत नाही, फिरवतो. आपलं आता कसं होतंय, राजकारणामुळे थोडस फिरावं लागते, पण शेतीत जास्त लक्ष आहे. नशीब ते तरी बघतोय, नाही तर काय आम्हाला वाटलं होतं शिकलंय सवारलंयच्या आईला काहीतरी मोठ्या कुठतरी होद्याला लागेल, पण तू आपलं ते शेती बघून घुसला राजकारणात इकडे. आता काय शेतीशिवाय काय खरं आहे का? हा? शेती आहे म्हणून आपण आहे. तिचं आहे लग्न करायचं काय आहे की नाही डोक्यात? त्यासाठी चालतो बरं का मामा. म्हणजे तुझ्या बापाला सांग ना पोरगी बघायला, मला कुठं त्रास करतो इकडे? आता त्यांना दिसतंय का या वयात? मी काय म्हणतो मामा, आता आपले एवढे जवळचे संबंध आहेत, तर शेवटी मामाच तू माझा. हा. मग एवढं तुझ्या पोरीला विचार ना. अय, डोक्यावर परिणाम झाला का तुझ्या? अरे माझी पोरगी तुला हा म्हणत असते का? अरे पण मामा, ती शिकली, तिला वाटतं एखादा नोकरीवाला असावा नवरा, ती पोरगी आता अरे. तुला शेती करीत असते का? नोकरीवाले ना भविष्यात असे कामावर ठेवू आम्ही, कामावर. बघ ती पोरगी एक पट आणि त्याचा भाऊ दुप्पट, ती चलून देते का माझं तरी? आता तू जसं तुझ्या बापाचं ऐकत नाही तसं ती पोरगी आणि ती माझा पोरग, ती तर कुठं माझं ऐकत? खुशीला मी समजवतो, दाद्याला तू समजून सांग. किती येईल आता ती माझी पोरगी आणि तू निघाला समजून सांगायला. ती आता ते भावाला आणि बापाला विचारत तुझ्या संग असं बिगर न विचारता आम्हाला लग्न करेल का? पण मामा मी काय म्हणतो, काय कमी आहे का आमच्याकडे? अरे मस्त 40 एकर शेती आहे. पण ते पोरीला वाटलं समजा मला नोकरीवालाच करायचं, मग काय करणार? समजून सांग ना तिला. अगर तो आलाय, राजासारखं बघ राहशील त्याला, म्हणा. तिचा भाव आलाय, बघ सांग त्याला, बघ काय म्हणतोय तू, बघ ह्यो कधी आलाय? आलाय बसलाय आताच. काय म्हणतो? काहीच नाही बघ. शर्टाचा रंग उडालाय का? पांढरा आहे तो? अच्छा, पांढरा आहे का? मी म्हणलं का रंग उडाला काय? अरे नीट बोलाव, तू आलाय कुठल्या कामाला? त्याची टवाळ करीत आणि टिंगल करीत बसले आहो. याला सवय तसली आहे ती, ह्याच्या त्याच्या आता उचापत्या तो मा भाऊ नाही का? हा? मामाचा भाऊ मुलगा. असतो का? अरे मी काय म्हणतोय, भाऊ नको. राजी मानाव त्याला. काय त्याच्या आईला पद्धत आहे तुझी काय मी काय म्हणतो ऐक ना. हा. कवर नाही काय थांब कवर बाली शिवून राशीन वर तू आता बालिश आहे का मी? लग्नाचं वय झालं. अरे तुझं लवकरच लग्न केलं असतं, 2-4 लेकराचा बाप झाला असता आतापर्यंत. हा मग तेच म्हणतोय, तुला एवढ्या माझ्या लग्नाची काळजी आहे हा. ना, तर त्या खुशीचा हात माझ्या हातामध्ये. तुला काय वाटतंय का रे बोलायला? ही आत्याचं पोरग आहे म्हणून काय बसलोय मी. हा, मग आता मी त्याला त्याला उचलून म्हणलं बघ. आपटला असता 2-4 जागेवर तरी. अरे पण मला काय म्हणायचं, ऐक ना पण ते बी आता ठीक आहे, शिकले सवरलेले, नोकरी नाही एवढा दिवस ना, तर घरदार गाड्या शिकवड पण चांगलं खुशी चाललंय ते. शिकलेली आहे. खुशी कशी याला हा, मग काय मी काय कमी शिकलो का? काय आणि शिकून काय करतोय तू? शेती करतोय, शेतीत राबतोय, शेती येऊन बघ किती डेव्हलप केली मी. शेतीत लावू का तुला काय काम? करून काय घेईन, नाही, तिला तिला काय काम खूप करायची, तिला काय काम करायची गरज नाही मामा. उभे राहिले तरी झालं. हा, उभी राहायची बी गरज नाही, नुसता खा पी आणि झोप काढ म्हणा 24 तास, काही नाही अडचण. हे असलं बोलणं दिला का सोडून तुझं काय असलं बोलणं? मग तू कशाला काय म्हणतो मग? काय बोलतोय? आलेला म्हणतोय भाऊ आहे का कोण? काय बोलतोय? काय ह्याला तरी कळतंय? थोडीफार टिंगल टावळी करायची असते, आपलेच माणसं आहेत ना. वातावरण हसतं खेळतं राहतं मामा, आपुलकी असती ती. रात आलाय तर जस जेवण. आत्याची बरी आहेत का? आता आई बरी आहे. अरे मग दाजीला घेऊन येतो टोन घ्याय तुझं ते काय? काय झालंय, ते आज गेलेत बारामतीला. असं होय. हा, त्यांच्या त्या मावस बहिणीच्या मिस्टरांचं वर्ष श्राद्ध होतं, त्यामुळे तिकडे गेले ते. त्यांचं जाऊ ते मामा. विषय काय चाललाय इथं? खुशीचा हात माझ्या हातात द्या. अरे ती तुझ्या तिला आहे बापाने बघा. आईने मागायचं का तू? यार कळलं काय मला? काय कळलं? आई तयार आहे, मला आईनच पाठवते. तुला आईचा फोन नाही का आला? आईचं आल तर म्हणली होती मला यायचं आणि बसायचं आणि बोलायचं, म्हणलं तर मला काय माहिती इकडं याच्यात. ती शिकल्या सवारलेली आमच्या डोक्यात काय ते लग्नाचं नाही आणखी. अरे मी सुद्धा MA झालोय ना, काय कमी शिकलोय? एम ए का ना, पण माझ्या डोक्यात असं आहे की तुला नोकरी जरा चांगला बघून द्यावा. असं काय मला काय शेतकऱ्याला द्यायची नाही माझी बहीण, मला बाकीचं माहित नाही. आत्याला राग आला तरी चालतोय आणि त्या मामाला राग आला तरी, तुला राग आला तरी चालतोय. मला एक गोष्ट सांग मामा, मला एक गोष्ट सांग. तू नोकरीवाला बघून देशील तिला? किती पॅकेज असते रे नोकरीवाल्यांना? काय म्हणतो 60-70-80 लाख, 1.25 लाख 1.5 लाख काय असं असून असं त्याचं काय महिन्याला पगार काय 1.5-1.25 लाख पर्यंत जाईल. म्हणजे वर्षाचं किती झालं पॅकेज? 10-15 लाख रुपये. काय 15 लाख रुपये अरे नुसता ऊस गेला ना, ऊस आपला ऊस काय नुसता ऊस गेला ना 50 लाख जागेवर होते. आता तुला काय माहिती नाही का मामा आहे ना, गोष्ट? क्षेत्र मोठं आहे, बाग आहे ते ना. बरं, इलेक्शनला लढायचं म्हणलं तर काय कमी आहे का? इलेक्शन मध्ये पैसे घातले तरी आपल्याला कधी निवडून अडचण आला नाही का येणार. तुझ्या असल्या बडबडी निवडून आला कधी? लागला सांगा इलेक्शनला तुमच्या डीकीच लय रे. तुम्हाला ना हितभर असलं म्हणजे हातभर सांगायची लय सवय घाण, पहिल्यापासूनची सवय ती तुम्हाला घाण. हे बघ, आई, माझा आई, बाप आहे ना, 15 वर्ष सरपंच होता, काय सोपी गोष्ट नाहीये.
आता झेडपीला होतंय थोडं कमी जास्त. ठीक आहे, गाजलेली माणसं आहेत. त्या पुरी संघ आहे ना एकदा बोलव तू, नाही तर तू बोल बाबा काय आता तुम्ही याला मध्ये मध्ये बोलायला नको लो बरं. नाही नाही चल ते तिचा एकदा ती हा म्हणले ना मला काय अडचण नाही बाबा. एकदा आमचं लग्न झालं ना मग बघू तुझं पण लग्नाचं. कोणाच्या तुझ्या माझं झालंय तुला माहित नाही का? डोळे त्याचं करतो का चार चार लग्न आता त्याचं झालंय ना. अरे हा तुझं लग्न झालं. अरे तुला माहिती तू आहे ना वरच्या गंमत करायची तारास, त्याचं सवय. का आता तू काय लाव त्याचे 2-3 लग्न ती करून म्हणजे मी घराच्या बाहेर निघेन. मामा माहिती ना गंमत करायची सवय मला. बरं काय तेवढं विचार. चहा पाणी पी आणि बापू, यांनी चष्मा नाही लावला म्हणून त्याला दिसत नाही असा विषय झाला कसलंच आहे काय ते. ते कधी कधी काढून डोळ्याला ठेवत. कधीतरी ते कधीतरी काढून ठेवत असतो ते सारखं लावून लावून आहे ना ते पण ते ऊन पडलं ना ते त्रास होतो त्यामुळे. तुझं बाईक आहे का आतमध्ये? आहे की? चल जेवून जाता आलाय तर आज जेवण जाणारच आहे. लागला चहाचे धोंडे खात असतोय मामा मी काय सोप्पा आहे तुला का? तोंडी नाही दगडी घेऊन दोन जातो. टाकू. म्हण ना हो. कसलं हो? आता म्हणलं की तुला लग्न हो म्हण की. येडा पिढा झालाय काय रे? का डोक्यावर पडलाय? का सकाळी काहीतरी वेगळंच खाऊन आलाय? हा लहानपणी नाही का आपण घर घर खेळत होतो. हा अरे ते घर घर वेगळं, हे घर वेगळं. अगं पण काय होतंय त्याला. हा माझ्याकडे काय कमी आहे का? शेती केवढी 40 एकर, बंगला 5 गुंठ्याची. काय सोपा गोष्ट आहे का? अजून अजून काय? अजून काय म्हणजे काय आत्याच्या घरी जाशील राणीवाणी राहशील अजून काय पाहिजे तुला? काम नाही काय नाही खायचं प्यायचं ती आत्या मला माहिती लय चिंगूस आहे. आणि सारखं मी सुट्ट्याला आले तरी आत्या म्हणायची चल आपण इथं ती थोडं खुरपून येऊ. म्हणजे तू मला परिस्थिती वेगळी होती. लेबर मिळत नव्हती तेव्हा. गबस नुक सांगू. आणि ते मामा पाणी आणून दे, चहा आणून दे, हे कर ते कर. मी काय तिथं काय मोल करीन म्हणून येत नाही. आता नाही, आता नोकर चाकर आहेत आपल्या घरामध्ये. काय नुक सांगू. काही नाही बड्या बड्या बाता मारावं माणसानं. जेवढं आवकेत आहे ना तेवढंच बोलावं. ए डोले कसला काय वागते ग? हो म्हणून टाक पटकन चल. मला माहिती तुझ्या मनात अरे नाही ते. जाड्या तू शांत बस जरा. उगा मला लग्न तुझ्याशी करायचंच नाहीये. मला चांगला नोकरदार रोबदार माणूस पाहिजे. तुझ्यासारखे असल्या 15 लाख पॅकेज वाला. अरे असा ऊस गेला ना असा 50 लाखाची पट्टी येते मला आणि मला सांगायला 15 लाख पॅकेज वाले नोकरदार पाहिजे. त्या 50 लाखात तुझं काय मेहनत आहे? तुझी काय मेहनत काय आहे? मेहनत आहे म्हणजे मी स्वतः राबतो की राहणार लेबर बिबर मीच आणतो की सगळं मीच करून घेतो सगळं. बरं. पप्पांना काही करायला लावत नाही आता. बरं आहे, बरं आहे 5 वर्ष ना. झाले मीच करतोय. बरं आहे बरं आहे. किती कमवून ठेवले आतापर्यंत? मग आहेत भरपूर आहेत. सांग की मला. असतील 10 कोटी. 10 कोटी? हा म्हणजे असतील 3-4 कोटी तर आहेतच. अरे इतक्या बड्या बड्या बाता मारू नये. मी पहिलं सांगितलं तुला. तू जास्त शहाणपणा करू नको. अगं मला वाटलं जरा शिकली सवरलेली हुशार असशील जरा कळत असेल पण तुला. पण नाही 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 त्या भावासारखं आणि तुझ्या बापासारखी बिनडोकं दिसतो. तू माझ्या बापाला आणि भावाला बिनडोक म्हणला ना. आता तर तुझ्या सुद्धा लग्नच करायचं नाही. तू निघ. मी काय त्यांना बिनडोक नाही म्हणलो. तू निघ. मी तुला त्यांच्यासारखं बिनडोक. तू निघ. ऐका. तू निघ. ऐकते का नाही माझं? मी मामाला सांगेल नाव तुझं. ए मामा हे बघ रे कसं करते ही. पप्पा ह्याला सांगा लवकर निघायला. हो म्हण मग जातो. ए पाय चल. हट. नाही तुझ्याशी लग्न केलं तर नावाचा आदित्य नाही मी पण. हा. चल जा चल. नाही आजीचे नाही मी. लागला शांतपणा करायला. चल. काजल ए काजल बोला ना. ऐक ना. बोला की. मी काय करतो रानातून जाऊन येतो जरा. ही परत पाहुणे यायचे तर हा पाहुण्यांचं काय झालं ते? हा येऊ राहिले ते आता येतो म्हणले मग मी काय करतो रानातून एक येडा मारून येतो ना. बाप्पू गेले जरा बाहेर थोडं. मग मी काय करतो जरा थोडं रानातून येतो येडा तयारी करावं लागन काहीतरी आणावं लागन पाहुण्यांना खायला वेळेला. कशाला मारून. बाकी सामान आणलंय ना पोळ्यान ती करू आल्याच्या नंतर हा. बाकीचं आधी बघू नेमकं पोरग हाय चांगलं शिकले सवरलेलं आहे हा मस्त पैकी काय अडचण नाही. चालते. हम्म? हा पण लवकर या. हा लवकर येतो ना मग. हा. मी काय करतो आता जातो कालच्या 10 ती 2 राहिलेत ना ती मका सार राहिलेत ना पाणी सोडतो बरं का. हा बापूला फोन करतो बापूला घेतो बोलून मग बापू येतात घरी. बापू मग काय राहिलेलं सामान वाटलं तर बापूला सांगतो आणायला मी बरं येताना चालतंय. आहे का नाही जेवण बिवण करू. ती कुठे गेली काय ना खुशी कुठे तरी गेली हा असते ना घरात आहे. पलीकडे. बरं बरं चालतं. मग काय करतो रानात जातो येतो रानातून हा या पटकन जाऊ. हा मी पण आवरते. हा? आवरण ठेव मी बापूला देतो पाठवून मग बरं, बापू देतो चालतंय. सामान घेऊन. हा. हा जाऊ का मग. हा हा या. हा. रामोल काय हा बापू तू म्हणला पाहुणे येणार दड. मग आता नक्की फोन झालाय का?
हा फोन झाला की आता या आपल्या इकडे यायचं म्हणजे त्यांना 10 तास लागत 10 मिनिटाचा रस्ता, त्या रस्त्यामुळे कसला झाला विषय बघितला नाही तुम्ही. ते तर आहेच आहे, पण आता ते पुरेस झालंय ना सगळं व्यवस्थित हा बोलून. झालंय, सगळं झालंय, सगळं सांगितलंय त्यांना मी व्यवस्थित सगळं सांगितलंय आशाने नाही नाही आपल्या कट्टेला सांगितलं की हा, समजून. तिला पण सांगितलंय. ती आहे म्हणली काय काय ते? अडचण नाही. हा ती म्हणली काय अडचण नाही. हा मग आता ते हाय नोकरीला आहे पोरग म्हणलं काय येईल ते आलं पोरग ती काय आलेत ना. या 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 एकटाच आल्यावर आई वडील नाही कुणी. नमस्कार. बस बस. काजीला म्हणू पाणी आण, नाही कुशीला उरकलं असलं म्हणू पाणी आण थोडस. काजल बरं झाला प्रवास. पप्पा मम्मी तुमचे? पाणी आण ग. पप्पा आणि मम्मी? पप्पा मम्मी ते काम होत त्यांना त्यामुळे आले. हा चला बरं झालं तुम्ही जरी आले तरी मग काय तुमची एकमेकाची पसंती झाली ना, मग त्यांच्याशी काय बोलून घेऊ आम्ही, आहे की नाही? लय रस्त्याची कामं चाललीत राव. हो ना हो ना. मरणाची हाल झाली, मानकं गेलंय माझं. काजल श्रीगोंदा शिरूर तर पाणी बघितलं आण बा. हा मरणा मातीचा खराब झाला. 1 मिनिट त्या रस्त्याने जाऊ हो वाटत ना आता प्रत्येक ठिकाणी कामात चालले. लय अवघड आहे, लय अवघड आहे. तिथं जाऊच वाटत नाही. त्या साईडला येताना पण लय खांदे. हो हो खांदा खायचा आता रस्ते, पण ते आता त्याची बी गरज आहे रस्त्याची आपल्याला. बाबा हो खुशीचं उरकलंय का? हा त्यांचं उरकले. तिला उरकला असेल तर म्हणा ये. ताई जॉबला आता दिली सगळी कल्पना, पाहिले पुण्याला जास्त आहे. चांगलंय पुण्यामध्ये. मुलगी उरकली. काय करा मुलीचं आता तुम्ही थोडस एकमेकाशी बोलून घ्या, आहे का नाही? म्हणजे तुम्ही एकमेकाला समजून घेतलं म्हणजे मग थोडस आम्हाला मग पुढच्या गोष्टी बोलायला जरा स्वतःच्या. ही आमची बहीण आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय, अजून नाही, उद्या लवकर लागणच तिला. पण इच्छा आहे बाबा की एक सरकारी नोकरदार असावा. मग तिला आतापर्यंत बरेच स्थळ आले, पण आम्ही म्हणलं की बाबा चांगलं व्यवस्थित बघा. मला आता व्यवस्थित वाटलं, सांगितलं बऱ्याच जणांना. तर गावात तुमचे मित्र आहेत माझे, त्यांनी मला सांगितलं बाबा चांगलं पोरग आहे असं तसं. म्हणलं ठीक आहे बा, आधी बघून तर घेऊ, चौकशी तर करू सगळ्या गोष्टी. चल तू तोपर्यंत नाश्त्याचं नियोजन कर. हो चालते करते हा. बोला तुम्ही चला ताई. घ्या 2 मिनिटं बोला. हो हो आणि एकमेकाची पसंत झाली मग मग काय आपल्याला तर. गोष्टी करता येतील सगळ्या. काय आता तिच्या मनाने आहे म्हणली, ती म्हणली नोकरीदार पाहिजे, तर नोकरीदार बघितलाय. बघू आता जे घडन ते घडन, आता तिचे काय म्हणणं काय नाही. हा हा चालते बघ तिला काय कमी जास्त. बरं बरं चालतं. हा बघतो पर्यंत. बोल ना. काय नाही, तुमचं पगार पाणी व्यवस्थित? पगार एकदम व्यवस्थित आहे. आता सध्या 1.5 लाख पॅकेज चालू आहे. 2 वर्षांनी 1 वर्षांनी वर्षभरात होईल, 2.5 पर्यंत जाईल. आणि शक्यतो मला अमेरिकेत जावं लागेल, म्हणजे तुला पण यावं लागेल ना. हो ते आहेच. हम्म. आणि मला तेच म्हणायचं होतं, घर वगैरे. घर फिर चांगलं आहे ना, बंगला आहे, गावाकडे फार्म हाऊस आहे, इकडे पुण्यामध्ये फ्लॅट आहे. मस्त पुण्यात हे करायचं. आणि विशेष आई-वडील कुठे म्हणजे राहतात? आई वडील कधी पुण्यात कधी इकडं फार्म हाऊस, म्हणजे 70-80 आपलं 20 एकर आहे ना, केळीची बाग आहे. बापरे. आणि लग्न वगैरे आम्हाला अपेक्षा आहे की तोला मोलाचं झाला पाहिजेत, म्हणजे 4 लोकांना चांगलं म्हणले पाहिजे, म्हणजे आपल्याला चांगलं म्हणले पाहिजेत, मस्त झाले लग्न असं तसं ना. म्हणजे कुणी असं बोट डोकायला जागा नाही राहिली पाहिजे असं मला वाटतं. अजून काय? काय नाही, एवढंच विचारायचं होतं. म्हणजे नाही का काय अपेक्षा वगैरे काही? अपेक्षा आता अपेक्षाच काय, आता मोठ्याले बघून घे, त्यांना देणं घेणं वगैरे असं. आपण छोट्याले काय ठरवणार ना. हा वडील पाठवून देतो, वडील वगैरे असं चुलते, नंतर त्यांच्या देखत बोला काय अपेक्षा असेल ते बोलते ना. आपलं तुला वैयक्तिक पसंत आहे का? हो. हा मला पण पसंत आहे. एक काम करू आपण, तिथं सांगू. आणि विशेष म्हणजे बाकीची काय अडचण म्हणजे काय असेल तर बोल. काहीच नाही. ओके, बाकी काय अडचण? सांगायचं त्यांना, हो आहे का नाही? चालायचं का मग? हो चल. चल. चल पोराला कामं सांगितली ना, करतो, सांगतो, जातो. आचार्य बघावं लागेल, कार्यालयवाला बघावं लागेल, परत डीजे वाल्याला सांगावं लागेल. एक एक काय लावली गणगण? गेलता का कार्यालयवाले का? नाही निघालो आता, म्हणजे थोडं जेवण बिवण केलं का तुम्ही? अरे तारखा कमी आहेत. जातो आता तिकडे जायचं. कार्यालयवाल्याला 4-4 महिने लोक सांगतात आपण घाईत जमवलंय. मला तरी एवढा कवर तरी करणार आहे. डीजे वाला बघायचा आहे, कार्यालयवाला बघायचा आहे, परत ह्याचा केटरिंग वाला बघायचा आहे. सगळे आचार्य फिचारी सगळं ते याद्या फिद्या घेऊन फटाफट सारा नियोजन झालं पाहिजे. नाही ते करतो मी सगळं. आता ती काय तिकडेच निघालो होतो. आपल्याकडं फक्त 8 दिवस आहेत. बरं झालं लग्न जमलंय बापू. हा और पार्टी मोठी मग लेकराचं कल्याण मग काय टाकून जाऊ. नोकरदार आहे. स्वयंपाक झालाय का? हा झालाय. आम्ही जेवून घेऊ. चालतंय घ्या जेवून. हो हा जा. काय बाय पाहुण्याचं मला काय थोडं सुद्धा कळलं नाही मला. म्हणलं मंगल कार्यालय मधुबन बनवायचं, इथे मधुबन केलं. परत मला 77 लावायचं, मला 77 लावलं.
पण मी एका विचारात पडलोय, एका नवरदेवाला 2 घोडं कशाला लागतात? 2 घोडं लावायला सांगितल्यात. काय बा पाहुण्याचं माझी तर अक्कलच चालू नाही बा. काय करावा आणि काय नाही एवढं. बरं मी काय म्हणतो, 1 तोळ्याची केली ना आता आणखी, लगेच 2 तोळ्याची चैन पाहिजे. हाय तू नोकरदार आहे, सगळ्या गोष्टी आपण आम्हाला कळतंय ना. त्याचं जाऊन दे, बहिणीसाठी तेवढं का लय टेन्शन मध्ये बसल्यात? अरे टेन्शन नको घेऊ, तर काय करू म्हणून. का काय झालं? अरे ते पाहुण्याची नुसत्या मागण्याच वाढत चालल्यात. एक ना एक फोन केला की सांगतोय, दाजी मला अंगठी पाहिजे आणि अंगठी बरोबर एक चेन पण पाहिजे. कसं काय करायचं? जाऊ दे ना, आपली एक तर पोरगी आहे. अरे ते झालं खरं, पण तू सांग. आपल्याच जावायची अरे हौस होणार आहे की. मी एक विचारात पडलोय. आता घोडा किती असतो लग्नात? आता माझ्या लग्नात एकच घोडा होता. हा अख्ख्या कुठं महाराष्ट्रात गेलं तरी एकच घोडा असतोय हा. लग्नात. जगाच्या आखरी 2 घोडं लावा म्हणतो. का दुसरा घोडा कोण? आता तीच कळा नाही मला दुसऱ्या घोड्यावर कोणाला बसवायचे. मरू दे, काय बरं, करा. बाबांना विचारा, बाबा काय म्हणते त्यांचं पण जरा म्हणणं. बाबा तरी काय म्हणायचं? बाबा तरी काय शब्दाच्या पुढे जायचे? बाबाची अक्कल गेली असं. आता असं म्हणल्यावरती अक्कल नाही जाणार तर काय होईल? चल जाऊ दे, खुशीच्या सुखासाठी आहे ना सगळ्या गोष्टी करू. दादा, असं माणसं तर चांगले नाही. एक भेटलेत बहीण, ना, एकुलती एक बाद बहीण. झालं. माणसंही चांगलं, पोरग चांगलंय. बघू आता मागण्यात असतातच कुणाच्या नाही कुणाच्या. चला जेवण करू. हा हा चल उठा. चल चल. काय करावं आता, काय म्हणावं त्या माणसाला? बापू का काय यार, जसं जसं लग्न जवळ येत चाललं तसं तशा अडचणी वाढायला लागल्या. काय झालं? काय पैसे पाण्याची अडचण आली काय? पैशा पाण्याचं आता ते त्यांचा फोन आला होता म्हणे, ते आमच्याकडे अशी पद्धत आहे हं. की नवरी असं नवीन गाडीतच वाट लावायची. मग गाडी करू की एखादी नवीन? 4 व्हीलर नवीन पाहिजे त्यांना. म्हणजे कुणाला? नवरदेवाला होय? हो. बघ आता हे कसला कुटाणा झाला. पण नाही म्हटलं तरी 20-25 लाख रुपये लागत आहे बापू त्याला. 1-2 लाखाच्या गोष्टी आपण हा 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 करत चाललो. म्हणूनच त्यांच्या मागण्या वाढल्या बाबा. पण आता 20 लाखाची गाडी, लग्न 2 दिवसावर काय करावं माहिती कोण आपल्याला आणायचे चालू नाही पैसे, बा. मला काय ना, करायचं बाबा? मला तर घामच फुटलाय बा. हात पायालाच घाम फुटलाय. हा ना, मग काय करायचं मग आता? काय घरात कोण करावं आता लागेल, काहीतरी ऐकावं लागेल. हे काम करतो इज्जत जायची, लक्ष नाही जात. ते खालचं नाही का तुकडं पुरताळ्यातलं, तिथल्याला बघतो गिरायक मी. हा, काहीतरी करावं लागेल. आता हे लग्न आहे ना, आपल्याला 2 दिवस आलं ते काय बात. स्वतः ते मागच्या वेळेस मला ते म्हणला होता, तुमचं ते तुकडे द्यायचं शेजारचा नाही बांधवाला आपला. ते म्हणला देतो म्हणून. काय नाही बाबा, काय काय नाही नाही, काय मग आता 2 दिवस तारीख केली, मग आपलं ते थोडंफार. सगळं नियोजनाचं मग ते विषय चालू ते करावं लागेल ना. आता होते, नको टेन्शन घेऊ. तुम्ही हिचं कपडे फेपड्याचं नियोजन हा करतो आम्ही. तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही पाहतो. हा. तर तुम्हाला कपडे आणायला जायचं असलं संध्याकाळी, मग ते पाहू ना तुम्ही तून खुशी जा मग. तुझे ब्लाऊज वगैरे बघ तुम्ही तयार नाही झाले येत का? असले. नाही मी नाही येत आता. मी आम्ही जातो आता थोडंसं इकडलं नियोजन पाहतो. बरं चालतंय, मी जाते ताईला घेऊन. हो, तुम्ही जाऊ. या माणसाच्या आहे ना लय मागण्या वाढत चालल्यात. नाही म्हणता यांनी निम्म लुटले बाबांना. आणि आता तर काय गाडीच मागते. ह्या माणसाला ना चांगली अद्दल घडवली पाहिजे, त्याशिवाय ह्याला अक्कल यायची नाही. हॅलो, ऐका ना, मी काय म्हणते, ते तुम्हाला कपडे घ्यायचे होते ना? हा, ते आपण संगच गेला असतो बघायला, म्हणजे कसे घ्यायचे कसे नाही, नाही का, व्यवस्थित चांगले. आणि मला पण काही शॉपिंग करायची राहिली ना, मग आपण संगतीच करू ना. चालते. तुम्ही एक काम करा, घरी या, मग घरून आपण शॉपिंगला जाऊ. हां, हो लगेच. हो. आता ह्याची मजा येईल, तर ह्याला पण अक्कल यायची नाही. हे ना, जायचं ना? आले होय तुम्ही? आता जायचं का बसायचं? म्हणजे नाही, बसा ना. म्हणजे आली की लगेच कसं जाणार ना. नाही आहे, बरोबर आहे. काय म्हणणं आहे? तेच म्हणायचं होतं, म्हणलं की आता तुम्ही गाडी जी मागितली बरं. ती कसली घ्यायची हो? कोणती तुमच्या इच्छेने घ्या ना. आता सगळं कसं सांगायचं? हा, म्हणजे तुम्हाला आवडत असेल ना कुठली गाडी? एखादी फॉर्च्युनर किंवा थार, हे ते
तुमच्या ह्याने बघा बजेटवर. फॉर्च्युनर, थार. एखादी बायको जर फ्री भेटली तर? असं का भाऊ तुम्ही बोलताय? हा अरे लाज वाटते का भाड्या? हा, जी नाही ती लुटले माझ्या बापाला. आता अरे. 4 व्हीलर पाहिजे ना तुला? मी काय म्हणतोय, आम्हाला कमी आहे का आता? कमी म्हणजे तू भिकाराच आहेस. माझ्या बापाकडून तर सगळं घेतलंयच. तुला काय तुला कळतं का नाही? ती कोणाची म्हणताय? आपलीच होईल ना घेतलेली गाडी. कुणाची होणार आहे? मग? नको नको, आपली काहीच नको मला. तुझ्या स्वतःचे जेव घेता येत नाही, माझ्या बापाकडून हिसकून घेतोय. बाबा हिसकायचं नाही, तोला मोलाचं तुमचं. तोला मोलाचं तर मला ऐकायचंच नाही. अरे किती नवरदेव येऊन गेलेत, किती भारी भारी, आणि तुझ्या नादी लागली मी अशा अरे बाबा. भिकारड्याच्या. एक शब्दही नकोय आता मला. निघा, मला नाही पाहिजे तुम्ही इथं. वर खाली घे बावळट. 2 परवा दिवशी लग्न आहे माहिती का? अख्खी इज्जत जाईन माहिती का? मी ना काय? पत्रिका सगळ्यांना वाटल्या, तुमचं तोंड दाखवा नाही लागणार तुम्हाला. काय नाही काही नाही, माझं लग्न ज्या तारखेला ठरलंय ना त्याच तारखेला होणार आहे. ते कसं? आणि हा नवरदेव. काय मी नवरदेव? अगं हाय नवरदेव. काय झालं ताडे? काय नाही, ह्याची इज्जत काढत होते ज्यानी तुम्हाला एवढं लुटलंय त्याची. आणि जेवढं घेतलंय ना माझ्या बापाकडून तेवढं एक नाही एक पाई मला इथं पाहिजे. अरे कुठं घेतलं तू? घ्यायचं बोली चाललेली ना. आम्ही सगळ्या गोष्टी केल्या, अशी कोणती गोष्ट दिली नाही तुम्हाला? हा, 10 लाख तुम्हाला कालच मी ट्रान्सफर ते केले तुमच्या कर्तव्य आहे अकाउंटला. तुमचं. माझ्या राम इकून तुम्हाला मी पैसे दिलेत. हे तुमचं कर्तव्य आहे. आम्हाला 30 एकर केळी आहे, माहिती का? अहो, ठीक आहे ना. घाला तिकडं तुम्ही जर एखाद्या चुलीत गरिबाच्या तुमची 30 एकर एवढं केळी. 30 एकर तुमची शेती सांगताय, 1.5 लाख तुम्हाला पगार सांगताय, एवढं जर एखाद्याच्या बापाला जर तुम्ही इथून खाल्लं तर त्या माणसाने परत आयुष्यभर कष्ट करायचं का पण लोकं- म्हणायचं? अरे दादा एक मिनिट, मला झालंय काय नेमकं नीट सांगशील का? हे बघ तुला सांगतो, हे पोरग आपल्या खुशीला पाहिलं हा. हा? तर ह्यांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत चालल्या. तुला खोट नाही सांगत, फुरतळ्यातली जी वाटणी आहे का ती अख्खी इकली आणि ह्यांची 4 व्हीलरची मागणी आम्ही पूर्ण करायची अशी ठरवली होती. पण हिला काय माहित नाही, पण हिने ही गोष्ट यांना दाखवून दिली, निदर्शनास आणली. एका तुम्हाला सांगतो किंवा माझ्या आत्याचा मुलगा आहे काय, आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त जमीन ह्यांनाय, कळलं का? त्यांना काय द्यायचं देऊ आपण. जाऊ दे, चल. परवा दिवशी तयार आहे का नाहीस तू लग्नाला? नसन तर मला दुसरा नवरदेव पाहिला. पण ह्यांना चालणार आहे का? मला चालतंय ना, मग त्यांना काय ए, चालणार? थांब, बापू हे आले तर बापूला विचारू आपण. रस्त्यावर तुम्ही घरात नाही. काय रस्त्या? सारखं झालंय बापू, आता काय सांगा. यांना बाहेर काढलं पाहिजे ना, धक्के मारून असते यांना. झालंय काय? अख्खी घरी बोलून बिन पाणीने हाणली माझी. हा, अरे असं नसतं. संस्कार तरी आहे का हिला? हो. हा? ऐका हो ऐका. माझे संस्कार करायचे नाही तर. आता मला बळ म्हणलं ना तरी मी करणार नाही. हा जा. ए, चल भिकारड्या, तुझ्या संग मलाच नाही लग्न करायचं. चल नोकरदार काय नोकरदार तुम्हाला काय नोकरदार. गरज होते का त्याला पैसे पाणी एवढे शेती विकून काय गाड्या घोड्या द्यायची? हा, मला म्हणायचं नाही एका शब्दावर, मी दिले नसते का पैसे. नाही आता एक तर तुला बाळ यांची इच्छा नोकरवाला पाहिजे, आणि म्हणलं आता तुला मुलगी नाही दिली, म्हणलं तुझी नाराज गेली, मग तुला कसे पैसे मागायचे? काय ते खुश तर मी खुश. बर तू आता एवढं अर्जंट हसू नको रे, हसू नको. आहे का तयार आहे का? तो परवा दिवशी लग्न आहे. हे असला बालिशपणा सोडला का तुझा तू? मग तेच म्हणते मी, त्याच्यामुळे ना याला नवरदेव म्हणून तयार करत नव्हते. आनंद होणार ना मला. नोकरीवाला लय मोठा करतो मी येऊनच करतो तुला आता. त्यांचं आहे ना, आता तुमचं ते कपडे फिपड्याचं नियोजन करा. हा आता अरे मामा तू काही काळजी करू नको. बाबा तू कोणतं कार्यालय बुक केलंय ते सगळं कॅन्सल कर. त्यांना म्हणा सगळा माझा ऍडव्हान्स रिटर्न दे. सगळं केटर कार्यालय सगळा लागण्याचा खर्च माझा. बघ, केलाय ना तुझा हौसा मौसत करतो, तुला 2 नाही 3 घोडं लावतो मी. आणि तू माझ्या बाबा इथंच मी काय दुसरं- मुख्यमंत्री काय एवढा ताप पण आला? याच्या मापचे कपडे शिवायचे म्हणल्यावर 2 दिवस तर नक्कीच लागणार आहेत. पटकन घ्या शिवून. आता हाऊस मिटली नोकरीवाल्याची. बस 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 आता हा. आमची चांगली जिरली, आणि आई- आमची जिरली. हे पोरा, आता तुझी आई माझी सख्खी बहीण आहे, माझी पोरगी तुझ्या हवाली केली, जीव लावा, आणि तिथं त्या संघ भांडणं किरकिरी करून आज त्याला समजून सांगा बाबा. हा. समजून काय होत नाही मामा, हा. तू अजिबात काळजी करू तुझ्या नको. बापाला आईला घेऊन यायचं नाही का तू? ते ह्या मला काय फोन करून कोण घेतला? माहितीच नाही. म्हणली इकडे अर्जंट म्हणलं काहीतरी असं. याला काही या सांगितलं माणसाला नाही, सुद्धा- मला माहित होतं ही पुढे काय होणार आहे. तू म्हणून मला याला काय बोलून मला घेतलं. सुद्धा पण माहिती तू कसं ऐकलं नव्हतं. कसं होतं? ती गाडी घ्यायचं कधी तुला तुला तर माहिती ना तो विषय, तुला कधी कळला? तुम्ही जेव्हा बोलत होते त्यावेळेस मी मागून ऐकत होते. तिने ऐकलं आणि मग त्याला बोलून घेतलंय. चल कर चहा पाणी हा, काय चला नाही चहा तुम्ही आणा, आम्ही जरा बसतो गप्पा. ए, चल चल तू